हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर व्ही द जाधव, पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, पीपल्स कॉलेज, नांदेड, महाराष्ट्र. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन येत आहे लीगल ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेस या विषयावरती 50 MCQ. यापूर्वीसुद्धा आपण बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत व असेही व्हिडिओ आपण बघितलेले आहेत की ज्यामध्ये MCQ जास्तीत जास्त हे आपल्याला इंटरनेटवरती किंवा यूट्यूबवरती इंग्रजी माध्यमातून उपलब्ध होतात. पण या व्हिडिओची खास बाब म्हणजे यामध्ये मी आपणास इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमातून या ठिकाणी MCQ प्रोव्हाइड करत आहेत, जे विशेषतः MCOM फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त आहे किंवा इतरही ज्या विद्यार्थ्यांचा लीगल ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेस हा विषय आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता हे MCQ उपयुक्त ठरवू शकतील. तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत MCQ ऑफ लीगल ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेस. दोन्ही माध्यमातून या ठिकाणी असल्यामुळे मी फक्त या ठिकाणी मराठीतून वाचून दाखवणार आहे. इंग्रजीतून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वाचून त्याचं अवलोकन करू शकता. त्यामुळे जास्त सविस्तर न घेता मी थोडक्यात यामध्ये ओव्हरलुक करणार आहे, परंतु त्यामध्ये आपलं समाधान निश्चितच होईल. पहिला प्रश्न, क्वेश्चन नंबर 1. GST काउन्सिल मीटिंग इज कॉल्ड डॅश डॅश. आउट ऑफ 4 ऑप्शन्स गिवन, आन्सर नंबर D, एनी टाइम ॲज रिक्वायर्ड. GST परिषदेची बैठक डॅश डॅशमध्ये बोलावण्यात येते. पर्याय क्रमांक D, आवश्यकतेनुसार कोणत्याही वेळी. कॉपीराइट प्रोटेक्ट्स डॅश डॅश. आउट ऑफ 4 ऑप्शन्स, करेक्ट ऑप्शन नंबर B, एक्सप्रेशन. लेखाधिकार डॅश डॅशचे संरक्षण करते. दिलेल्या 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, अभिव्यक्ती. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट डज अ ट्रेडमार्क प्रोटेक्ट. आउट ऑफ 4 ऑप्शन्स गिवन, ऑप्शन नंबर C इज करेक्ट, लोगोज, नेम्स अँड ब्रँड्स. ट्रेडमार्क कशाचे संरक्षण करते. पर्याय क्रमांक क, लोगो, नावे व ब्रँड. क्वेश्चन नंबर 4. सिम्बॉल ऑफ महाराजा एअर इंडिया इज डॅश डॅश. आउट ऑफ 3 ऑप्शन गिवन, 4 ऑप्शन गिवन, ऑप्शन नंबर C इज द करेक्ट, दॅट इज ट्रेडमार्क. एअर इंडिया महाराजाचे चिन्ह हे डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क, व्यापारी चिन्ह. क्वेश्चन नंबर 5. ट्रेडमार्क can be used as domain name. The correct option number A, yes. व्यापारी चिन्ह डोमेन नाव म्हणून वापरले जाऊ शकते का. तर पर्याय क्रमांक अ बरोबर आहे, होय. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ GST. द करेक्ट ऑप्शन नंबर B, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST चे पूर्ण रूप काय आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. क्वेश्चन नंबर 7. GST वॉज इम्प्लिमेंटेड इन इंडिया फ्रॉम डॅश डॅश. द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर D, 1 जुलै 2017. डॅश डॅश पासून GST भारतात लागू करण्यात आला. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ड, 1 जुलै 2017. क्वेश्चन नंबर 8.
In India, the GST is based on the dual model GST adopted in dash dash. The correct option number B, कॅनडा. भारतात GST मध्ये अवलंबलेल्या दुहेरी मॉडेल डॅश डॅशवर आधारित आहे. योग्य पर्याय क्रमांक ब, कॅनडा. Question number 9. GST is a consumption of goods and service tax based on dash dash. The option number D is the correct option, destination. GST म्हणजे वस्तूंचा वापर आणि सेवा कर डॅश डॅश यावर आधारित आहे. पर्याय क्रमांक ड बरोबर आहे, गंतव्य. क्वेश्चन नंबर 10. The number of structures in India's GST model is dash dash. Out of 4 option given, correct option number B, that is 4. भारताच्या GST मॉडेलमधील रचनांची संख्या डॅश डॅश आहे. योग्य पर्याय क्रमांक ब, 4. क्वेश्चन नंबर 11. GST rates applicable on goods and services are. Out of 4 options given, option number C is correct, that is 0%, 5%, 12%, 18%, 28%. वस्तू आणि सेवांवर लागू असणारे GST दर डॅश डॅश आहेत. पर्याय क्रमांक क योग्य आहे. 0%, 5%, 12%, 18%, 28%. क्वेश्चन नंबर 12. Plan of a building can be protected by dash dash. The option number A is correct. Copyright. इमारतीची योजना डॅश डॅश द्वारे संरक्षित केल्या जाऊ शकते. योग्य पर्याय आहे अ, लेखाधिकार. क्वेश्चन नंबर 13. GST number does not include. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट, आधार नंबर. GST मध्ये डॅश डॅश समाविष्ट नाही. योग्य पर्याय क, आधार क्रमांक. क्वेश्चन नंबर 14. GST registration is mandatory if the aggregate turnover in a financial year exceeds dash dash. The correct option number A, rupees 20 lakh. आर्थिक वर्ष करारातील डॅश डॅश उलाढाल ओलांडल्यास GST ची नोंदणी अनिवार्य आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक अ, 20 लाख रुपये. क्वेश्चन नंबर 15. द चेअर ऑफ GST काउन्सिल डॅश डॅश. द करेक्ट ऑप्शन नंबर सी, युनियन फायनान्स मिनिस्टर. GST परिषदेचे अध्यक्ष डॅश डॅश असतात. योग्य पर्याय क्रमांक क, केंद्रीय अर्थमंत्री. In the year 2002, the Competition Act was enacted replacing. The option number D is the correct, that is MRTP Act, Monopolies Restrictive Trade Practice Act. 2002 मध्ये स्पर्धा कायदा हा डॅश डॅश कायदा बदलून करण्यात आला. MRTP Act, MRTP कायदा. पर्याय क्रमांक ड. Question number 17. The main objective of the Competition Act 2002 are. Option number A, to provide the framework for the establishment of the Competition Commission. B, to prevent monopolies and promote competition in the market. C, to protect freedom of trade for the participating individuals and entities in the market. Option number D, all of these. The correct answer, option number D, all of these. स्पर्धा कायदा 2002 ची मुख्य वैशिष्ट्ये. ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक अ, स्पर्धा आयोगाच्या स्थापनेची चौकट उपलब्ध करून देणे. ब, मक्तेदारी रोखणे आणि बाजारात स्पर्धा वाढविणे. क, बाजारात भाग घेणाऱ्या व्यक्ती आणि घटकांसाठी व्यापाराच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे. पर्याय क्रमांक ड हे सर्व. योग्य पर्याय क्रमांक आहे ड हे सर्व. क्वेश्चन नंबर 18. द कॉम्पिटिशन ॲक्ट 2002 वॉज इनॅक्टेड बाय द डॅश डॅश. द ऑप्शन नंबर ए इज करेक्ट, पार्लिमेंट ऑफ इंडिया. स्पर्धा कायदा
2002 डॅश डॅशने अधिनियमित केले? योग्य पर्याय क्रमांक आहे अ, भारताचे संसद. क्वेश्चन नंबर 19. द कॉम्पिटिशन ॲक्ट 2002 प्रोटेक्ट्स द ऑप्शन नंबर ए फ्री कॉम्पिटिशन, बी फेअर कॉम्पिटिशन, सी बोथ ए अँड बी, डी नन ऑफ दिस. द करेक्ट ऑप्शन नंबर सी, दॅट इज बोथ ए अँड बी. स्पर्धा कायदा 2002 डॅश डॅशचे संरक्षण देते? पर्याय क्रमांक अ विनामूल्य स्पर्धा, बी योग्य स्पर्धा किंवा उचित स्पर्धा, क अ आणि ब दोन्ही, ड यापैकी नाही. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क अ आणि ब दोन्ही. क्वेश्चन नंबर 20. द कॉम्पिटिशन ॲक्ट 6 ऑप्शन नंबर ए टू प्रिव्हेंट मोनोपॉलीज, टू प्रिव्हेंट अननेसेसरी इंटरवेंशन बाय द गव्हर्नमेंट, सी नन ऑफ दिस, डी बोथ ए अँड बी. द करेक्ट ऑप्शन नंबर डी बोथ ए अँड बी. स्पर्धा कायदा डॅश डॅश शोधतो? पर्याय क्रमांक अ मक्तेदारी रोखणे, ब सरकारकडून अनावश्यक हस्तक्षेप रोखणे, क यापैकी नाही, ड अ आणि ब दोन्ही. तर योग्य पर्याय आहे ड अ आणि ब दोन्ही. क्वेश्चन नंबर 21. द कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया इज एस्टॅब्लिश्ड अंडर द डॅश डॅश. द करेक्ट ऑप्शन नंबर बी कॉम्पिटिशन ॲक्ट 2002. भारतीय स्पर्धा आयोगाची स्थापना डॅश डॅश अंतर्गत केली जाते? योग्य पर्याय आहे ब स्पर्धा कायदा 2002. क्वेश्चन नंबर 22. द अब्यूज ऑफ डॉमिनंट पोझिशन इज प्रोहिबिटेड बाय डॅश डॅश ऑफ द कॉम्पिटिशन ॲक्ट? योग्य पर्याय करेक्ट ऑप्शन नंबर ए सेक्शन 4. प्रबळ पदाचा गैरवापर स्पर्धा कायद्याच्या डॅश डॅश द्वारे प्रतिबंधित आहे? योग्य पर्याय आहे अ कलम 4. क्वेश्चन नंबर 23. अब्यूज ऑफ डॉमिनंट पोझिशन इज डिफाइंड अंडर द डॅश डॅश? द करेक्ट ऑप्शन नंबर बी सेक्शन 4 सबसेक्शन 2. प्रबळ पदाचा गैरवापर डॅश डॅश अंतर्गत परिभाषित केला जातो? पर्याय क्रमांक ब कलम 4 उपकलम 2. क्वेश्चन नंबर 24. डॅश डॅश मीन्स दोज ॲक्टिव्हिटीज which are conducted to promote a competitive environment for economic activities? The correct option number C competition advocacy. डॅश डॅश म्हणजे आर्थिक कृतीच्या स्पर्धात्मक वातावरणाला चालना देण्यासाठी आयोजित केलेली क्रिया? पर्याय क्रमांक क स्पर्धा वकिली. क्वेश्चन नंबर 25. फुल फॉर्म ऑफ CCI is dash dash. The correct option number D कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. CCI चे पूर्ण रूप कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक ड हे आहे. क्वेश्चन नंबर 26. मर्कंटाइल लॉ इज अ डॅश डॅश? करेक्ट ऑप्शन नंबर सी बोथ ए अँड बी. ए इज द बॉडी ऑफ लॉ, बी इज लीगल कोड. मर्कंटाइल कायदा एक डॅश डॅश आहे? पर्याय क्रमांक अ कायद्याचे शरीर, ब कायदेशीर संकेत, क अ आणि ब दोन्ही. योग्य पर्याय आहे क आणि ब दोन्ही. क्वेश्चन नंबर 27. मर्कंटाइल लॉ डील्स विथ ऑप्शन नंबर ए इंटरनॅशनल कॉमर्स, बी बिझनेस, सी ऑपरेशन्स, डी ऑल ऑफ दिस. द करेक्ट ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दिस. मर्कंटाइल कायदा डॅशशी व्यवहार करतो? अ आंतरराष्ट्रीय वाणिज्य, ब व्यवसाय, क ऑपरेशन्स, ड हे सर्व. योग्य पर्याय आहे ड हे सर्व.
Question number 28. Mercantile law deals with like dash dash. Option number A. Agreement contracts. B. Copyright, patent, trademarks. C. Shipping, transport, franchising, insurance, licensing. D. All of these. मर्कंटाईल कायदा डॅश डॅश प्रमाणे व्यवहार करतो. पर्याय क्रमांक अ. करारनामा करार. ब. लेखाधिकार, पेटंट, ट्रेडमार्क. क. शिपिंग, ट्रान्सपोर्ट, फ्रँचायझिंग, विमा, परवाना. ड. हे सर्व. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ड. हे सर्व. क्वेश्चन नंबर 29. द स्कोप ऑफ मर्कंटाईल लॉ इज डॅश डॅश. द करेक्ट ऑप्शन नंबर B is C, both A and B. Option number A is very wide, B varied. व्यापारी कायद्याची व्याप्ती डॅश डॅश आहे. पर्याय क्रमांक अ. खूप विस्तृत. ब. भिन्न. क. दोन्ही. अ आणि ब. ड यापैकी नाही. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क. दोन्ही. अ आणि ब. क्वेश्चन नंबर 30. नॉलेज ऑफ मर्कंटाईल लॉ इज इसेन्शियल टू डॅश डॅश. करेक्ट ऑप्शन नंबर ए. मर्चंट्स. मर्कंटाईल कायद्याचे ज्ञान डॅश डॅश साठी आवश्यक आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक अ. व्यापारी. क्वेश्चन नंबर 31. मर्कंटाईल पर्सन्स आर पर्सन्स हू कॅरी ऑन डॅश डॅश. करेक्ट ऑप्शन नंबर बी. कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स. मर्कंटाईल व्यक्ती म्हणजे पुढे डॅश डॅश चालू ठेवणारी व्यक्ती. योग्य पर्याय क्रमांक ब. व्यावसायिक व्यवहार. क्वेश्चन नंबर 32. इंडियन मर्कंटाईल लॉ इज बेस्ड लार्जली अपॉन द डॅश डॅश मर्कंटाईल लॉ. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट, दॅट इज इंग्लिश. भारतीय मर्कंटाईल कायदा प्रामुख्याने डॅश डॅश मर्कंटाईल कायद्यावर आधारित आहे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक क. इंग्लिश. क्वेश्चन नंबर 33. द मेन सोर्स ऑफ इंडियन मर्कंटाईल लॉ आर डॅश डॅश. द करेक्ट ऑप्शन नंबर डी. ऑल ऑफ दिस. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर ए. इंग्लिश मर्कंटाईल लॉ अँड स्टॅट्यूट लॉ. बी. ज्युडिशियल डिसिजन्स. सी. कस्टम्स अँड युसेज. भारतीय मर्कंटाईल कायद्याचे मुख्य स्रोत डॅश डॅश आहेत. अ. इंग्लिश मर्कंटाईल कायदा व कायदेशीर कायदा. ब. न्यायिक निर्णय. क. सीमा शुल्क आणि वापर. ड. हे सर्व. करेक्ट योग्य पर्याय आहे ड. हे सर्व. क्वेश्चन नंबर 34. द नीड फॉर डॅश डॅश इज फेल्ट व्हेन अ डिस्प्यूट अराइजेस बिटवीन द टू पार्टीज टू द कॉन्ट्रॅक्ट. करेक्ट ऑप्शन नंबर डी. मर्कंटाईल लॉ. जेव्हा कराराबद्दल दोन पक्षामध्ये वाद उद्भवतात तेव्हा डॅश डॅशची गरज भासू शकते. योग्य पर्याय पर्याय क्रमांक ड. मर्कंटाईल कायदा. मर्कंटाईल म्हणजेच व्यापारी. क्वेश्चन नंबर 35. मर्कंटाईल लॉ इन्क्लूड्स द ब्रांचेस ऑफ लॉ रिलेटिंग टू डॅश डॅश. ऑप्शन नंबर ए. कॉमर्स. B. Industry. C. Trade. D. All of these. The correct option number D. All of these. मर्कंटाईल कायद्यात डॅश डॅश संबंधित कायद्याच्या शाखांचा समावेश आहे. ऑप्शन पर्याय क्रमांक अ. वाणिज्य. ब. उद्योग. क. व्यापार. ड. हे सर्व. पर्याय क्रमांक ड बरोबर आहे हे सर्व. पेटेंट प्रोटेक्ट्स डॅश डॅश. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. न्यू इन्व्हेन्शन. पेटंट डॅश डॅशचे संरक्षण करते. योग्य पर्याय क्रमांक आहे ब. नवीन शोध. क्वेश्चन नंबर 37. अ कॉन्ट्रॅक्ट विल स्टील बी अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट इफ इट इज डॅश डॅश. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. विदाउट ॲडिक्वेट कन्सिडरेशन. करार अद्याप वैध करार असतो जर तो डॅश डॅश असेल. योग्य पर्याय क्रमांक आहे ड. पुरेसा विचार न करता.
Question number 38. The codified law for the law of contract in India is dash dash. Correct option number A. Indian Contract Act 1872. भारतीय कराराच्या कायद्यासाठी डॅश डॅश आहे. भारतीय करार कायदा 1872. पर्याय क्रमांक अ. Question number 39. The rights concerning a contract are decided by dash dash. The correct option number A. Parties to the contract. करारासंबंधीचे अधिकार डॅश डॅश द्वारे निश्चित केले जातात. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. करारासाठी पक्ष. क्वेश्चन नंबर 40. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट इज ओरिजिनली बेस्ड ऑन डॅश डॅश. करेक्ट ऑप्शन नंबर ए. इंग्लिश लॉ. भारतीय करार कायदा मूलतः डॅश डॅशवर आधारित आहे. योग्य पर्याय क्रमांक अ. इंग्रजी कायदा. क्वेश्चन नंबर 41. द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट इज डॅश डॅश. करेक्ट ऑप्शन नंबर बी. सेंट्रल लॉ. भारतीय करार कायदा एक डॅश डॅश आहे. केंद्रीय कायदा. पर्याय क्रमांक ब. क्वेश्चन नंबर 42. द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट डझंट इन्क्लूड्स डॅश डॅश. द करेक्ट ऑप्शन नंबर ए. सोशल कॉन्ट्रॅक्ट. भारतीय करार कायद्यात समाविष्ट डॅश डॅश नाही. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. सामाजिक करार. क्वेश्चन नंबर 43. अ क्वाझी कॉन्ट्रॅक्ट इज नॉट अ डॅश डॅश कॉन्ट्रॅक्ट. करेक्ट ऑप्शन नंबर डी. रियल. आभासी करार हा एक डॅश डॅश करार नाही. पर्याय क्रमांक ड. वास्तविक. क्वेश्चन नंबर 44. क्वाझी कॉन्ट्रॅक्ट आर imposed upon the parties of principle of dash dash. The correct option number C. Equity. डॅश डॅश तत्वाच्या आधारे पक्षांवर आभासी करार केले जातात. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क. सम. क्वेश्चन नंबर 45. लीगली द टर्म कंटिंजेंट कॉन्ट्रॅक्ट इज डिफाइंड इन डॅश डॅश. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. दॅट इज अकॉर्डिंग टू सेक्शन 31. कायदेशीररित्या आकस्मिक करार हा शब्द डॅश डॅश मध्ये परिभाषित केला आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब. कलम 31. क्वेश्चन नंबर 46. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स प्रोटेक्ट द यूज ऑफ इंफॉर्मेशन अँड आयडियाज दॅट आर ऑफ डॅश डॅश. द ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. कमर्शियल व्हॅल्यू. बौद्धिक संपदा अधिकार म्हणजेच मालमत्ता अधिकार माहिती आणि कल्पनांच्या वापराचे संरक्षण करतात जे डॅश डॅश. योग्य पर्याय क्रमांक आहे ड. व्यावसायिक मूल्य. क्वेश्चन नंबर 47. द टर्म इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट कवर्स डॅश डॅश. ऑप्शन नंबर ए. कॉपीराइट्स. बी. नो हाऊ. सी. ट्रेड ड्रेस. द करेक्ट ऑप्शन नंबर डी. ऑल ऑफ दिस. बौद्धिक संपदा अधिकार डॅश डॅश कव्हर करते. पर्याय क्रमांक अ. लेखाधिकार. ब. माहिती कसे. क. व्यापार ड्रेस. ड. सर्व. योग्य पर्याय क्रमांक ड. हे सर्व. क्वेश्चन नंबर 48. हाऊ लॉन्ग डज अ पेटेंट युजली लास्ट. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट ऑप्शन नंबर 20 years. पेटंट सहसा किती काळ टिकते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक अ. 20 वर्षे. क्वेश्चन नंबर 49. द फॉलोइंग कॅन बी पेटेंटेड. द करेक्ट ऑप्शन नंबर डी. ऑल ऑफ दिस. ऑप्शन नंबर ए. मशीन. बी. प्रोसेस. सी. कंपोजिशन ऑफ मॅटर. खालीलपैकी काय पेटंट केले जाऊ शकते. पर्याय क्रमांक अ. मशीन. ब. प्रक्रिया. क. पदार्थाची रचना. ड. हे सर्व. योग्य पर्याय क्रमांक ड. हे सर्व. क्वेश्चन नंबर 50. विच ऑफ द फॉलोइंग इज not an essential of valid contract. The correct option number B. Adequate consideration. वैध करारासाठी खालीलपैकी कोणते अनिवार्य नाही. योग्य पर्याय क्रमांक ब. पुरेसे गृहीतक. धन्यवाद मित्रांनो. यामध्ये
चुकून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे. धन्यवाद. थँक्यू फॉर एव्हरीवन.